गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं. अपुऱ्या माहितीवर आधारित बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 28 रोजी रात्री मुंबईतील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची सुमारे तास ते दीड तास बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, शिवाजीराव पाटील, संचालिका शौमिका महाडिक तसेच युवानेता समित कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत गोकुळ निवडणुकीसंदर्भातील नव्या कायद्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक तातडीने जाहीर करण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. नव्या कायद्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना यावरही चर्चेत विविध नेत्यांनी मतं मांडलं. बुधवारी 29 रोजी कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवावी असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्याने मुश्रीफ यांनी नमूद केलं. अफवांवर विश्वास ठेवू नका. अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत मुश्रीफ म्हणाले की येत्या 4 मे रोजी या संदर्भातील संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेण्याचे कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.